अशा पद्धतीने त्या मॅचेस त्या ओव्हर्स असतील. बघा, प्रत्येक टीमला माझी एक विनंती आहे की जेव्हा तुम्ही आपल्या टीमची एंट्री करता आणि आयोजक जे संबंध तुमच्याबरोबर ठेवतात ते संबंध प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवेत, जेणेकरून लास्ट मोमेंटला पळापळ आयोजकांची होत नाहीत. कारण की 2 ते 3 दिवस अगोदर तुमच्याकडे लॉट्स पोहोचतात, तेव्हाच त्याच वेळेला मात्र आयोजकांना ती तुम्ही सूचना द्यायला हवी की आमचा संघ उपस्थित होणार नाही. तेव्हा तुम्ही दुसऱ्या संघाकडे विचारणा करा, परंतु तसं झालं नाही. मला वाटतं या टुर्नामेंटमध्ये आत्तापर्यंत आजच्या दिवसात 3 संघ आय थिंक येत नाही आहेत, 2 संघ येत नाही आहेत. तर त्या संघांना मी विनंती आहे, यापुढे जेव्हा तुम्ही एंट्री कराल तेव्हा कृपया करून तुम्ही आयोजकांना सांगा की आम्हाला जमणार नाही, म्हणजे आयोजकांची ती धावपळ होणार नाही आणि त्यांचं नुकसान देखील होणार नाही. आता उशिराने आजच्या दिवसाला इथे मात्र ही सुरुवात होताना पाहायला मिळते. चला धीरज आणि एंटायर टीम क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, जास्त वेळ दौडू नका, कारण की टाइम रिस्ट्रिक्शन्स ही देखील इथे आहेत. विकास अर्थातच काजू या नावानं मात्र त्याला ओळखलं जातं, तोच आपण पाहतोय. फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आहे. दुर्गेश त्याचा पार्टनर नॉन स्ट्रायकिंग एंडला षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाजी मार्कवरती जाकीर. पंचांची जोडी आपण पाहताय, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये राकेश राऊत, मॅन फ्रॉम शिरगाव आपण पाहताय. आणि कंबोड्यावर आजच्या दिवसात मात्र इथे उपस्थित झालेत किरण केणी आणि विरल नायर सरांना देखील आपण पाहताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. अतिशय सुंदर हे पंचांचं पॅनल आपल्याला पाहायला मिळतं. अजित म्हात्रे सरांना देखील आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत. कॉमेंटेटर धनंजय पाटील हे देखील अगदी उपस्थित होतील. डीजे यशवंत पाटील यांचा डीजे आपण पाहताय. अतिशय सुंदर वाद्यवृंद हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहताय DBN मीडिया, DBN लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ब्रॉडकास्ट पार्टनर या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरता आपण पाहताय सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती जाकीर. P1 पॉवर प्ले 1 इथे मात्र पंचांचा इशारा येतो लेट्स प्लेचा. इथे मात्र पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत आजच्या दिवसाकरिता. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार जाकीर. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने कटचा फटका तिथे पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे येत आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. महादेव पाटील वेलकम, आपला देखील हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर अगदी सेन्सिबल पद्धतीने ही पहिली धाव ही जमवली जाते. आजचा हा 5वा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा आणि उद्या मेगा फायनल डे. 1,01,111 प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा आपण पाहतोय. अगदी चांगला बॉल याही वेळेला मात्र आपण पाहिलं तर कट यावेळेला मात्र लागली जाते. मागच्या बाजूला चेंडू गेलाय. इथे मात्र आपण पाहू शकलात कुठल्याही प्रकारची धाव तिथे नाही आहे. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 1. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर जाकीर. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय. इथे मात्र हे दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा आमने सामने खेळलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला फलंदाजाची शैली काय आहे त्याचा अंदाज पूर्णतः आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो ही गोलंदाजी जाकीरकडनं अतिशय चांगल्या पद्धतीची चांगली लाईन अँड लेंथ ही मेंटेन केली जाते. आतापर्यंत 3 बॉल जाकीरने हाताळलेत, 1 रन मोजली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्कर हा जाकीरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ही ताकद आहे जाकीरची आणि ती ताकद यावेळेला मात्र त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. वालीव म्हटलं की अगदी राहुलभाई घरत हे अगदी समोर येतात, एक समाजसेवक, आणि त्यांची स्पर्धा देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल वालीव प्रीमियर लीग.
षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी सरळ षटकार. 6 धावा. आपण पाहिलं तर लो फुलटॉस बॉल होता. त्या बॉलला मात्र दुर्गेशने योग्य प्रकारे पिक केला आणि पिक केल्यानंतर एक चांगला साऊंड बॅटमधनं आला. षटकाराच्या स्वरूपात तो फटका पाहायला मिळाला. षटकातील शेवटचा बॉल. पहिल्या बॉलवरती 1 रन, त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये आले. त्यानंतर 5व्या बॉलवरती हा षटकार दुर्गेशच्या बॅटमधनं आला. षटकातील शेवटचा बॉल. याही वेळेला मात्र फुलर लेनचा बॉल फटका तर खेळलाय आणि यावेळेला मात्र फटका फसलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. अतिशय चांगला झेल यावेळेला मात्र टिपला गेलाय. मंथनने यावेळेला मात्र झेल टिपलाय. दुर्गेश गॉन बॅक टू दी पवेलियन. आयोजक भारी चला न्यू बॅटर घाई करा. बाद झालेला फलंदाज 30 क्रॉस करणार नाही. त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जाणं बंधनकारक आहे. या नियमाकडे देखील प्रत्येकानं लक्ष देणं खूप गरजेची गोष्ट आहे. इथे आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल फुलर लेनचा बॉल होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला दुर्गेशचा, परंतु मंथनने कुठलीही मिस्टेक तिथे केली नाही. अगदी चांगल्या पद्धतीने हा झेल कंप्लीट केला गेला आणि इथे फर्स्ट विकेट डाऊन होताना पाहायला मिळाला. दुर्गेशच्या स्वरूपात 6 धावांचा कॉन्ट्रीब्युशन दुर्गेशने जरूर दिला. दुर्गेशची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गुलजार. गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय. दन करत चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावांकरिता. तिथे आहेत. चेंडू अडवण्यात मात्र सक्षम राहिले नाहीत आणि तिथपर्यंत आपण पाहू शकलात फील्ड होईल, फेकी होईल, तिथपर्यंत एक धाव जी आहे ती कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि या एक धावेने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 12 धावा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण आता पाहिली, धीरज जाने मात्र ज्या प्रकारचं फील्ड सेटअप केलंय, पॉइंट अगदी इनफॅक्ट लेफ्ट हँडेड बॅटरसाठी स्क्वेअर लेग डीपमध्ये नेलाय. त्यानंतर मिड विकेट देखील आपण पाहताय डीपमध्ये आहे. त्यानंतर लॉंग ऑफ देखील डीपमध्ये पाहायला मिळतोय. P2 करता 3 फिल्डर अगदी बाहेर तैनात होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अगदी खोदून काढले या चेंडूला. व्हॉट अ शॉट. षटकार. 6. हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं पाहायला मिळालं. अविनाशचा पहिलाच बॉल फेस करताना त्या पहिल्याच बॉलला अगदी प्रत्युत्तर आपल्या अंदाजामध्ये दिलं. षटकाराची मोहर तिथे उमटवली आणि या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. अगदी विकासनं आपला एक्सपिरियन्स काहीतरी शेअर केलाय, कारण की पहिल्या ओव्हरपासून विकासला आपण मैदानामध्ये पाहतोय ज्या प्रकारची गोलंदाजी होते आणि ज्या प्रकारे ती रिॲक्शन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेला मात्र फटका अगदी चांगला पाहायला मिळतो. याही वेळेला मात्र किती धावा पाहायला तिथे मिळतील. एक धाव तर कंप्लीट केले, दुसराचा देखील प्रयत्न तिथे होतोय. आणि इथे आपण पाहू शकलात या 2 धावा या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 20 रन्स ऑन द बोर्ड. आता हे 2 फलंदाज जाणून आहेत की आपल्याला एक चांगली भागीदारी जमवायची आहे, चांगल्या प्रकारच्या धावा जमवायच्या आहेत, कारण की एक विस्फोटक फलंदाज म्हणून दुर्गेशला ओळखलं जातं. आणि त्याचा अडसर इथे मात्र जाकिरने पहिल्याच ओव्हरमध्ये दूर केलाय. आणि त्यानंतर आता या 2 फलंदाजांवरती अगदी पूर्णतः दारोमदार आहे. एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येतोय आणि यावेळेला मुबारक तिथे आहे. कुठलीही चुकी मुबारकने केली नाही. इथे लागलाय दुसरा धक्का अविनाशच्या स्वरूपात. आउटच्या नियमानुसार तिथूनच तुम्हाला परतावं लागेल. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चौकार, षटकार, एकेरी, दुहेरी धावा या देखील पाहायला मिळाल्या. आणि या 5व्या बॉलवरती आपण पाहिलं तर फलंदाजाला मोठा फटका खेळण्यास भाग पाडलं गुलजारने. आणि तिथे आपण पाहिलं तर अगदी चांगलं वर्क मुबारकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अप्रतिम झेल या ठिकाणी मात्र टिपला गेला. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या अजूनही आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 20. पहिले षटक जेव्हा झालं होतं पॉवर प्लेचं आणि त्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा पाहायला मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर गुलजारच्या हातामध्ये चेंडू दिला आणि गुलजारच्या षटकामध्ये आतापर्यंत 13 रन त्यांना आतापर्यंत मोजलेत आणि 1 विकेट त्यांना प्राप्त देखील केली आहे. म्हणजे विकेट टेकिंग षटक हे देखील पाहायला मिळालंय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय. नव्यानं 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय अमन. अमन नव्यानं दाखल झालाय. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार गुलजार. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे कोणी नाहीये, परंतु आउटफील्डची तिथे मिळणारी साथ क्षेत्ररक्षका करता जरूर पाहायला तिथे मिळते. आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर एकच धाव. आणि या एका धावेने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल काय घडलं होतं. फटका तर अगदी चांगला खेळला गेला होता आणि इथे मात्र आपण पाहू शकाल तिथे पडल्यानंतर चेंडू जागेतच थांबला गेला आणि तो सपोर्ट हा एक जरूर मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीम करता आउटफील्डचा. इथे आपण पाहतोय पॉवर प्लेची 2 षटकं संपुष्टात आली आहेत आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर कार्तिक 11 संतोष भुवन या संघाची 2 गडी बाद 21. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय 21 झालंय. सन्मान्य आदरणीय आई एंटरप्राइजेसचे शंकरजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि कालच्या दिवसात मात्र अगदी पारितोषिकांची लयलूट ही पाहायला मिळाली होती. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती जाकीर. तर मात्र पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने या ओव्हर मधला खेळला. फैजान तिथे आहे लॉंग ऑन डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण फैजानच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी तेजल 11 वाल्यू हा संघ जर आपण पाहिलं एक परिपक्व संघ म्हणून वसई विभागामध्ये एक रिस्पेक्टफुली या संघाकडे पाहिलं जातं आणि तितक्याच ताकदीचा हा संतोष भुवनचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आउटसाइड द ऑफ असा हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो वाईटचा आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 23. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज जाकीर तयार. इथे मात्र अगदी वेगवान मारा तिथे केला होता मिड ऑन द. यावेळेला मात्र अगदी चांगलं संदीपच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं.
संदीप सांबरे थोडीशी दुखापत त्यांना होते, परंतु क्रिकेटसाठी आम्ही वर्चस्व आमचं पणाला लावणार आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालं. इथं मात्र अगदी चांगला बॉल होता, ऑन साइडला चेंडू खेळला गेलाय, फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक रन तिथपर्यंत आपण पाहू शकलात तर कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 24 धावा. 2.3 षटकं झालेली आहेत. षटकातील चौथा बॉल जाकीर घेऊन तयार, राऊंड द विकेट आणि इथे मात्र अगदी यष्टी उडवली आहे, क्लीन बोल्ड, दांडीगुल, विकेटचं पतन, बॅटर गॉन. काय अतिशय सुंदर बॉल होता, अनप्लेएबल डिलिव्हरी, त्याचं उत्तर मात्र बॅटरकडे देखील नव्हतं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल पुन्हा एकदा कशा प्रकारचा हा चेंडू या ठिकाणी हाताळला गेला होता. शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली आणि अगदी स्वतःहून यॉर्कर करून घेतला त्या चेंडूला. अतिशय सुंदर, अप्रतिम. या ठिकाणी मात्र आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे दोन्ही अँगल जे आहेत ते दाखवले जात आहेत. क्वालिटी स्टँडर्ड हे लाईव्हचं आपल्याला पाहायला मिळतं. 5 बॉल झालेले आहेत, षटका 4 बॉल झालेले आहेत, षटकातील 5वा बॉल. ते मात्र आपण पाहू शकाल वाईट बॉल तिथे आउटसाइड द ऑफ अशी पिचिंग पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय वाईटच्या मदतीने झालेली आहे धाव फलकावर 25. पुन्हा एकदा लय कुठेतरी भरकटली जाते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर योग्य प्रकारे हाताळला, त्यानंतर वाईट, त्यानंतर आपण पाहू शकला डॉट आला, त्यानंतर 1 रन, त्यानंतर विकेट जाताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर पुढचे सलग 2 बॉल हे वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालेत. यावेळेला मात्र स्टेट टू द बॉलर चेंडूला खेळले, फिल्डर तिथे येत आहेत फैजान. 1 रन तिथपर्यंत कंप्लीट केली जाते. आता मात्र विकास आणि यावेळेला मात्र आपण त्याचा पार्टनर ब्रिजेशला पाहतोय. अगदी त्यांनी एक माइंड ठरवलं असावं, माइंडमध्ये फिट केलं असावं की आपल्याला बेसिक क्रिकेट देखील खेळणं गरजेचं आहे, मोठ्या धावा देखील जमवणं गरजेचं आहे आणि स्ट्राईक रोटेट करणं हे देखील गरजेचं आहे आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल आणि या डॉट बॉलने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती झाली आहे. कार्तिक 11, संतोष भुवन या संघाची 27. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी, जय हरी मानाचा. हे जाणता राजा चषक भारी, खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी, जय हरी मानाचा. हे जाणता राजा चषक भारी, खारडी गावाचा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जाणता राजा चषक खारडी 2025-26 मध्ये. इथे आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 3 गडी बाद 27. वसंत सांबरे षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज झालाय. पहिलाच बॉल यावेळेला मात्र खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेला, वेट करत राहिले मुबारक, परंतु त्यांच्या डोक्यावरनं हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता. एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय, फिल्डर तिथे पोहोचत आहेत आणि शेवटच्या मुवमेंटला आपण पाहू शकाल प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगलं पाहायला मिळालं फैजानचं. स्टॉप इथे मात्र पाहायला मिळालाय. इथे मात्र बाउंड्री चेक जी आहे ती केली जाईल. तिसऱ्या पंचांची मदत जी आहे ती घेतली गेली आहे. बॉल योग्य प्रकारे स्टॉप केलाय की त्याचा रोपला पाय लागलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल
तिसरे पंच मात्र चाचपणी करतायत आणि त्यानंतर निर्णय काय आहे तो आपल्यापर्यंत पोचला जाईल. मात्र जंप मारली आणि त्यानंतर आपण पाहू शकाल अगदी योग्य प्रकारे सुपर सेव्ह या ठिकाणी फैजानचा पाहायला मिळाला. अगदी चांगलं ॲथलेटिक वर्क हे आपल्याला पाहायला मिळतं आणि हे चांगलं ॲथलेटिक वर्क केव्हा होतं जेव्हा तुमचा फिटनेस लेवल हा त्याचा स्टँडर्ड हा चांगला असतो आणि ते चांगलं फिटनेस यावेळेला पाहायला मिळतं. आणि जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तुमची फिटनेस ही देखील तितकीच महत्त्वाची असते. षटकातील तिसरा बॉल इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटची कडा लागली आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय विकेटचं झालं पतन. कारभार हाय रे, हा उडतोस रे, फिरतोस रे. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहू शकला तर एका मागोमाग एक धक्के इथे मात्र दिले गेले आहेत. काय गोलंदाजीचा वापर या ठिकाणी केला. जाकीरने 2 षटकं हाताळली अगदी अप्रतिम. ती इकॉनॉमिकल 2 षटकं 13 धावा त्यानं 2 षटकांमध्ये दिल्या आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. त्याचबरोबर गुलजारला देखील आपण पाहिलं एक्सपेन्सिव्ह राहिला जरूर परंतु त्यानं देखील 1 विकेट प्राप्त केली आहे. आणि आता वसंत सांबरे देखील आपण पाहतो 6 धावा 3 बॉलमध्ये त्यानं मोजल्या. 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. हळवारपणे चेंडूला खेळला. ऑन साईडला चेंडू जातोय. देवा पांडे आता 90 दाखल झालाय. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 34. इथून आता मात्र धाव संख्येचा आलेख कशा प्रकारे उंचावला जाईल या ठिकाणी आपण पाहताय तर विकेटचं पतन. तुझी भगत साहेब आणि सदानंद भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे जाणता राजा चषक खाडी या स्पर्धेत. अप्रतिम बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळाला. बॅटची एज लागली आणि अगदी चांगल्या प्रकारे हा कॅच या ठिकाणी मात्र टीपला गेलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आउट स्विंगिंग बॉल होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न काजूचा होता परंतु ती एज लागली आणि यावेळेला मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. अगदी चांगली गोलंदाजी यावेळेला वसंत सांबरेची पाहायला मिळते. 7 धावा आतापर्यंत त्याने या षटकात मोजलेत. 2 विकेट प्राप्त केले. तिथे मात्र फटका तर अगदी पुलचा चांगला पाहायला मिळतोय. अगदी गॅप मध्ये जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार. सदानंद भगत साहेबांना 4 षटकांचा खेळ आपण पाहताय पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 38 झाली आहे. कार्तिक 11 संतोष भुवन या संघाची परंतु आपण पाहिलं तर गडी देखील एकामागोमाग एक बाद होताना पाहायला मिळाले. 5 धक्के हे दिले गेले. तिथे मात्र देवा पांडेचा बोलबाला हा पाहायला मिळालाय. क्लास फटका पाहायला मिळतोय. षटकार
अंदाजे मार्कवरती आला खरा, परंतु पहिलाच बॉल फेस करताना रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी चांगलं टायमिंग देवाने केलं आणि ते टायमिंग जाऊन बसलं मैदानाच्या बाहेर षटकाराकरिता. षटकातील दुसरा बॉल संदीप घेऊन तयार. ओहो, यावेळेला मात्र बॅट चिकडा लागली होती की काय असं जणू काही दृश्य तिथे पाहायला मिळालं. स्वतःवरती नाराज धीरज झा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट किपरच्या भूमिकेत एक स्लिप देखील तिथे लावला गेलाय. षटकातील पुढचा बॉल आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल शरीराचा वेध घेणारा बॉल होता. स्वतःला मात्र सावरलं, त्यानंतर बॅटचा फेस ओपन करून त्या चेंडूला खेळलं गेलं. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 45 धावा. शांताराजा चषक खाडी स्पर्धेचा आजचा आपण पाहताय दिवस 5वा आणि इथे मात्र आपण पाहू शकाल खूपच बाहेर टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी यावेळेला मात्र वाईड म्हणून घोषांकित केलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने यावेळेला मात्र तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली आहे, कारण की प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे आणि तो डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता. विरल नायर सर यावेळेला मात्र चेक करतील आणि यस, इट इज द फेअर डिलिव्हरी. योग्य प्रकारचा हा बॉल होता, म्हणजे रिव्ह्यू जो आहे तो अनसक्सेसफुल. इट इज मात्र यावेळेला मात्र आपण पाहतोय अगदी रिव्ह्यू सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. 5 गडी बाद 45 इथे पाहायला मिळतात. संदीप सांभरेची ताकद जी आहे ती वेगवान गोलंदाजी आणि ती वेगवान गोलंदाजी यावेळेला मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. उद्या मात्र मेगा फायनल डे आपण पाहणार आहोत आणि या चमचमीत ट्रॉफीज वरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल जाणता राजा ट्रॉफीवरती. आणि कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं जाणता राजा संघ हा देखील क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. यावेळेला मात्र गती परिवर्तन, धीम्या गतीचा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकाल संदीपची गोलंदाजीची ऍक्शन अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर संदीप आणि इथे यावेळेला मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल. आणि इथे आपण पाहतोय अगदी चांगल्या प्रकारचं ही गोलंदाजी संदीप सांभरेची पाहायला मिळाली. 7 धावा त्यानं या षटकामध्ये मोजल्या, म्हणजे की इकॉनॉमिकल षटक हे संदीपचं पाहायला मिळालं. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 45. आता या सत्रातील शेवटचा आणि अंतिम षटक आहे. आता या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल. सध्या तरी 45 लागल्यात. वसंत घेऊन आलाय शेवटचं षटक. इथे मात्र बॅकफुटला गेले, अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता 4 रन. बॉलवरती आपण पाहिलं तर वसंतचं अगदी चांगलं नियंत्रण होतं. आणि त्याच्याचमुळे डॉट बॉल या अगोदरचा पाहायला मिळाला. हाही बॉल आपण पाहिलं तर अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न धीरजच्या मात्र वेगानं पुढे येत आहेत आणि इथे मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगलं पाहायला मिळालं. रनआउटच्या माध्यमातून इथे लागलाय संतोष भुवन संघाला 6वा धक्का. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक ते
थँक्यू सो मच. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती 50 झाली आहे. इथे मात्र फिल्डर चेंडू खाली कुठलीही मिस्टेक या वेळेला केली नाही. देवा गॉन बॅक टू दी पवेलियन. साऱ्यांचा आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय है मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी कारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी जय है मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी कारडी गावाचा. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. देवा यावेळेला मात्र 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन करून डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळाले. 8व्या क्रमांकावरती सचिन आता 9व्यानं दाखल झाले आहेत. शेवटच्या षटकातील आता आपण पाहिलं तर अवघ्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल काय घडलेली घटना आहे आणि येस इट इज गॉन. रनआउटच्या माध्यमातून लागतोय संतोष भुवन या संघाला अजून एक धक्का. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय है मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी. डीजे थँक्यू. चला नवीन फलंदाज घाई करा. न्यू बॅटर प्लीज विनंती आहे. चला नवीन फलंदाज घाई करा प्लीज विनंती आहे. या अगोदर देखील सांगितलं होतं की बाद झालेला फलंदाज 38 क्रॉस करत नाही. त्या अगोदर तुम्हाला जाणं बंधनकारक आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे गावदेवी धानीव आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई एकविरा नायगाव. चला बॅटर घाई करा विनंती आहे. इथे आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत कार्तिक 11 संतोष भुवन या संघाची झालेली आहे धाव फलकावर 50-51 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता या लक्ष्याचा पाठलाग तेजल 11 वालिव या संघाकडनं कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता आपल्याला पाहावं लागेल. आणि जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये
होईल बदल. आपण ऐकणार आहोत कोपरीचा आवाज, अर्थातच धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजचा दिवस सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला आपण या ठिकाणी वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायशु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई जीवदानी मातेला वंदन करून आई कुसमाई मातेला वंदन करून सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडू प्रेक्षक वर्ग या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जाणता राजा चषक 2026 आपण करडीच्या मैदानावरती पाहतायत. जसं 2025ला या स्पर्धेला सुरुवात झाली, 2026 मध्ये आजचा दिवस क्रमांक या स्पर्धेचा पण मंगळवारपासून सुरुवात झाली. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि आजचा शनिवारचा दिवस, 5वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला खास करून पाहायला मिळतोय. सो त्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर जे देणगीदार आहेत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य लागलं त्यांचे फोटोज तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतायत. एक्कावनचा टार्गेट ठेवण्यात आला आहे 6 षटकांमध्ये. यापूर्वीच आपण मंथन सरांचा आवाज ऐकला, ते गोड आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळालात. डिपेन लाईव्ह या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवत आहेत. फक्त एक टीमना विनंती आहेत की दिलेली वेळ आहेत तर दिलेल्या वेळेवरती पोहोचण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करा, जेणेकरून आयोजकांना कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्या. पहिलं षटक हाताळण्यासाठी देवा पांडे, स्ट्राइक एंडला रोशन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका तर मात्र भिरकावलाय. बॉल चाललाय, पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पार. रोशनच्या बॅटमधून सुरुवात, धडाकेबाज षटकार. शिवाजी महाराजांचं अगदी आठवण करून देणारे संगीत डीजे यशवंत दत्ताच्या माध्यमातून लावले जात आहेत. आणि आज जाणता राजा चषकाची आपली संपूर्ण आयोजकांची टीम ही मात्र खूप छान पद्धतीनं काम करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मैदानाच्या आतमध्ये. रोशनच्या बॅटमधून दे दनादन, पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा. षटकार. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला देवानं, पाठीमागे विकास काजू अर्थातच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला, धावसंख्या 12. कमबॅक केलाय पाठीमागच्या बॉलवरती तुम्ही पाहू शकतायत. थोडा पुढे टाकला, खोलवा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलात आणि बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न देवा यांच्या माध्यमातून राहिलाय. स्ट्राइक एंडला रोशन. शॉर्ट बॉल वेगाने टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत बॉलला फील केलं गेलं तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते मात्र 13. 51 धावेंचं टार्गेट या मैदानावरती सेट करण्यात आल्यात. 51 चेस करायच्यात, धावसंख्या 13 झाल्यात. अनेक साऱ्या स्पर्धा या परिसरामध्ये आता येत्या काही दिवसामध्ये आपल्या भेटीला येत आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला, धावसंख्या 13. कार्तिक 11 संतोष भुवन वर्सेस तेजल 11 वालिव. हलक्यातनं चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. धीरज झाला माहित आहे त्यांचा रोल काय आहे, या मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे त्यांना अँकर रोल प्ले करायचा आहे, त्या पद्धतीने ते कामगिरी करतायत. हलक्यातनं धावसंख्या धावफलकावरती 14. मागचा श्री सत्यनारायण चषक कोपरीच्या मैदानावरती या संघानं फायनल मारली होती. नुकताच झालेली श्रीराम क्रिकेट क्लब कसराळीची स्पर्धा 25वा रौप्य महोत्सव, तिथेही तेजल 11 वालिव संघाला आपण विजेतेपद पटकावताना पाहिलं होतं. शेवटचा बॉल,
पुन्हा हलक्याताना चेंडूला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी. बॉल सीमारेषेच्या जवळ आला आहे. जोपर्यंत बॉलला फील केलं गेलं त्या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल. या बॉलवरती 2 धावा ज्या आहेत त्या 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 16. पहिल्या ओव्हरमध्ये देवाचा समाचार घेतलाय धीरज झा आणि खास करून रोशन यांनी. 1 ओव्हर 16 धावा. पस्तीस सभेची गरज असेल मुफास इलेव्हन वसई फाटा टीम या ठिकाणी दाखल होतात. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. काही वेळामध्ये मुफास इलेव्हन वसई फाटा गोखेवरे यांच्यामध्येही मॅच असणार आहे. गावदेवी धानीव आई एकविरा नायगाव या संघामध्ये देखील मॅच असणार आहेत. आफ्टर फर्स्ट ओव्हर तेजल इलेव्हन वालीव 16 धावा. तिथे विकेट नाही आहेत. कार्तिक इलेव्हन संतोष भुवन या सिच्युएशनला 7 धावा 1 विकेट होतात. तिथे धावाही कमी होत्या प्लस विकेटही गमावला होता कार्तिक इलेव्हन संतोष भुवन या टीमने. नफीज येत आहेत सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी कार्तिक इलेव्हन संतोष भुवन संघाच्या माध्यमातून. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र गॅपमध्ये चाललाय पॉइंट मधून. तिथून मात्र बॉल फरार होईल. बाउंड्री लाईनच्या पार बिटवीन द गॅप मध्ये खेळलेला धीरज झा यांचा कडक बेधडक चौकार. करू नका मध्ये सजवलाय. वरती गेलाय. उंच गेलाय का पाहूया. हो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. धीरज झा यांच्या बॅट मधून आणखीन एक कडक स्ट्रोक. 6. जय हाय मानाचा आहे दंता राजा चषक भारी खारडी गावाचा. थँक्यू. आक्रमक भूमिका काय असते रौद्ररूप काय असतं ते धीरज झा यांचं अटॅकिंग पारी आपण नेहमी पाहिलेले आहे. मैदानाच्या मध्ये सध्या तो आक्रमण करतो. धावसंख्या 26-26. पुढचा बॉल पुण्याला फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. पंच मात्र इशारा कळवतात डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी प्राप्त होतील. धावा 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 28-28. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 6 षटकांचा मॅच आहे. 51चं टार्गेट या मैदानावरती मात्र ठेवण्यात आलं. एकविरा नायगाव संघ देखील या मैदानावरती पोहोचलात. आपलंही सहर्ष स्वागत आहे. विशाल कोहली एंटायर टीम आपण त्यांचे सहर्ष स्वागत करूयात. जाणता राजा चषक खारडी मैदानावरती आपण ही सध्या स्पर्धा पाहतायत. भव्य दिव्य आयोजन सध्या दोन्ही अँगलने दाखवण्याचा प्रयत्न आमच्या एका स्क्रीनवरती केला जातोय. दोन्ही कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतायत काम करतायत. 28 धावा 1.3 चेंडू फेकून झाल्यात. स्ट्राईकला धीरज झा. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला झेलची संधी घेतलाय. झेल संपलाय. धीरज झाचा मैदानाच्या मध्ये खेळ. विकेट गमावलाय. तेजल इलेव्हन वालीव संघाने पहिली विकेट धीरजच्या स्वरूपानं आउट. रिप्ले मध्ये पाठीमागच्या बॉलवरती जो विकेट गेला धीरज झाचा तो स्क्रीनवरती तुम्हाला दाखवला जातोय. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक होते तट्ट्या संघाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी एक चांगला कॅच कॅरी करत असताना मोठी विकेट धीरज झा यांची आलेत. धीरज मैदानाच्या बाहेर. 1 चौकार 1 षटकार 1 डबल 1 सिंगल या प्रकारे बॅटिंग करत असताना धीरजनं 13 धावेची इनिंग पेश केली. जवळपास 5 बॉलच्या नंतर 26 बॉल अजून बाकी आहेत. 23 धावेची गरज. स्क्रीनवरती तुम्हाला ही दृश्य आहेत ती दृश्य सध्या दाखवली जात आहेत.
26-23 मॅचचं समीकरण. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावा 28. 51चा पाठलाग सुरू आहे. स्ट्राईक एंडला निलेश सांबरे. पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. जोपर्यंत बॉलला फील केला जाईल तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या श्रेणी निलेशच्या बॅटमधून चौकार. खूप छान पद्धतीने खेळ दाखवला होता निलेश. सध्या मैदानाच्या मध्ये आपण त्यांना पाहू शकतायत. 25 बॉल 19 धावेची गरज. 32ला 1 विकेट. लास्ट बॉल. गोलंदाज तयार आहेत नफीस. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार 1 डबल 1 विकेट. आणखीन एक फटका खेळलाय. बॉल चालला अगदी ऑफ साइडच्या दिशेने निघून लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा कडक मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर चौकार आलाय. आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 36 पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे इनिंग जी आहे ना ती तेजल 11 वालीव संघाच्या खेळाडूंना मैदानाच्या मध्ये दाखवून दिलाय. आता 4 ओव्हरमध्ये रन करायच्यात 15. त्यामुळे किती लवकर मॅच फिनिश होईल आणि या 15 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याच्यावरती देखील चर्चा होणार आहेत. जवळचे यशवंत दादाकडे. येतात मैदानाच्या मध्ये तिसरं षटक फेकण्यासाठी. धावसंख्या 36-36. 24 बॉल मध्ये 15 धावेचं लक्ष असणार आहे. 5 मध्ये 15 धावेचे आतापर्यंत इनिंग पेश केलं रोशनने. निलेशनं 2 चेंडू मध्ये 8 धावेची इनिंग पेश करत असताना पाहायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रन रेट 3.75च्या घरामध्ये आहे. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करायची होती. तिथे मात्र तितकी चांगली गोलंदाजी नाही पाहायला मिळाली. अमन समोर रोशन. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने मात्र भिरकावलाय बॉलला. पंचांचा सिग्नल. चेंडू 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर जातील. मिळतील धावा 4 चौकार. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल लोअर फुल टच बॉल मिळाला. त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले होते रोशन. स्लोवर 1 पिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला फील केलंय. माहित आहेत की कशा प्रकारे आता खेळ सावरायचा आहे. 22 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे. 40 धावा झाल्यात. बॉलपेक्षा अगदी धावा कमी आता असं समीकरण सध्या दिसतंय. पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागच्या दिशेने मात्र निघून जातोय. जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड करतील एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय 41 धावा. 10 धावेची गरज आहे. 21 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढील बॉल. स्लोवर 1 पिक केलाय. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक बेधडक रोशनच्या बॅटमधून सिक्सर. बॅटमधून कडक सिक्सर पाहायला मिळाला. 6 धावा आल्यात. समीकरण देखील आता बदललं मॅचचं. 4 धावेची गरज. 47 धावा झाल्यात. आणखीन एक फटका खेळण्यात आला. तोही चाललाय पाठीमागच्या दिशेने. धावा प्राप्त होतील एकूण 2. पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना राकेश राऊत सर. धावसंख्या 49. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 19 बॉल मध्ये 2 धावेची गरज. याच बॉलवरती कदापि मॅच आता फिनिशअप होतोय की काय असं चित्र दिसू लागलंय. स्लोवर 1 फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती. प्रयत्न त्याचे खूप चांगले होते
आणि याच ओव्हरमध्ये हा मॅच जो आहे तो मॅच मैदानाच्या मध्ये फिनिश केला जातोय. 3 ओव्हरमध्ये 51 धावा तेजल 11 वालिव संघानं चेस केल्यात आणि हा मॅच आपल्या नावी केलाय. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. हार्ड लक कार्तिक 11, संतोष भुवन, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपलंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. धीरज झा, एंटर टीमला विनंती असेल मैदानाच्या मध्ये लाईन मध्ये जायचं आहे, आपण हस्तांदोलन करून घ्या कारण स्पर्धेचा ही नियमावली आहेत. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये तो शेवटचा बॉल फटका हवेमध्ये होता, धावत होते क्षेत्ररक्षक, भरपूर दूरवरचा प्रवास केलात, कॅच कॅरी केला होता परंतु अंतिम मोमेंटला चेंडू हातामधून निसटलात आणि त्या ठिकाणी मात्र धावा त्या कंप्लीट करण्यात आल्या होत्या, 2 धावा. आणि हा सामना मॅच समरी पाहूयात. कार्तिक 11 संतोष भुवन, देवाच्या बॅटमधून 8 मध्ये 13, अविनाच्या बॅटमधून 3 मध्ये 8, विकासच्या बॅटमधून 7 मध्ये 7, ब्रिजेश 4 मध्ये 7, वसंतचं 2 षटक 16 धावा 3 विकेट, जाकीरचे 2 षटक 13 धावा 2 विकेट, गुलजारचं 1 षटक 14 धावा 1 विकेटचं, संदीपचं 1 षटक 7 धावेचं. रोशन अगेन्स्ट बॅटिंग